हत्तीखार आणि दयाळू झाड. एकेकाळी हिरवळीने नटलेल्या जंगलात गज्जू नावाचा मोठा हत्ती आणि चिकू नावाची छोटीशी खार राहत होते. त्या जंगलाच्या मधोमध एक मोठंजुने आणि दयाळू झाड उभं होतं. ते झाड सगळ्यांवर प्रेम करायचं. गज्जू हत्ती खूप ताकदवान होता आणि त्याला आपल्या ताकदीचा अभिमान होता. तो मोठ्या पावलांनी चालायचा आणि पाण्यात उड्या मारायचा. चिकू खार मात्र चपळ होती. ती फांद्यांवर उड्या मारत दिवसभर दाणे गोळा करायची. एके दिवशी गज्जू हसत म्हणाला, चिकू तू किती लहान आहेस, तू काय करू शकशील? हे ऐकून चिकूला वाईट वाटलं पण ती काहीच बोलली नाही. तेव्हा दयाळू झाड शांतपणे म्हणालं, प्रत्येकजण आपल्या पद्धतीने खास असतो. दुसऱ्या दिवशी जंगलात मोठं वादळ आलं. जोराचा वारा सुटला आणि मुसळधार पाऊस पडू लागला. तेवढ्यात झाड म्हणालं, अरे रे, माझ्या मुळांभोवतीची माती सरकत आहे. गज्जूने आपल्या पायांनी माती दाबायचा प्रयत्न केला पण जमीन खूपच ओलसर होती. चिकूने पटकन विचार केला आणि इतर खारींना मदतीसाठी बोलावलं. सगळ्या खारी मिळून मातीपानं आणि छोटे दगड घेऊन आल्या. गज्जूने आपल्या मजबूत सोंडेने सगळी माती घट्ट दाबली. सगळ्यांनी एकत्र काम केलं आणि झाड वाचलं. थोड्याच वेळात वादळ थांबलं. झाड हसून म्हणालं, माझ्या मित्रांनो धन्यवाद. गज्जूने लाजत चिकूकडे पाहिलं आणि म्हणाला, माफ कर चिकू, मी चुकलो. लहान मित्रसुद्धा मोठी कामं करू शकतात. चिकू आनंदाने हसली. बोध मोठा असो वा लहान, प्रत्येकजण महत्त्वाचा असतो. एकत्र काम केल्याने मोठी कामं साध्य होतात. धाडसी छोटा कपकेक. एकदा एका गोडशा बेकरीत बबल्स नावाचा एक छोटासा कपकेक राहायचा. तो खूपच सुंदर होता. रंगीबेरंगी क्रीम, चिमुकल्या साखरेच्या गोळ्या आणि वर लाल चेरी. पण बबल्स थोडा उदास असायचा. मोठे सजवलेले केक पाहून तो विचार करायचा, मी इतका छोटा आहे, कुणाला मी आवडेन का? एके दिवशी अचानक गोंधळ उडाला. मोठा वाढदिवसाचा केक खाली पडला. बेकरीतील मुले आणि बेकरीवाला सगळेच आश्चर्यचकित झाले. सगळे दुःखी झाले. पण तेवढ्यात बबल्सने धैर्याने पुढे पाहिले. तो स्वतःशीच म्हणाला, मी छोटा असलो तरी मी मदत करू शकतो. बेकरीवाल्याने बबल्सला एका ताटात ठेवले. त्याच्यावर अजून रंगीबेरंगी स्प्रिंकल्स आणि लाल चेरी ठेवली. बबल्स आनंदाने चमकू लागला. मुले टाळ्या वाजवू लागली. वा, किती छान कपकेक. सगळ्यांनी मिळून कपकेक पार्टी केली. बबल्स अभिमानाने हसला. त्या दिवशी बबल्सने एक महत्त्वाचा धडा शिकला. बोध स्वतःवर विश्वास ठेवला तर अगदी छोटीसुद्धा गोष्ट मोठं काम करू शकते. मोमो आणि गोड आंबा. एके दिवशी सकाळी जंगलात मोमो नावाचं एक लहानसं माकड आनंदाने उड्या मारत फिरत होतं. हिरवं जंगल, फुलंपक्ष्यांचा किलबिलाट, सगळं खूप सुंदर दिसत होतं. तेवढ्यात मोमोला एक मोठं आंब्याचं झाड दिसलं. त्या झाडावर खूप सारे पिकलेले गोड आंबे लटकलेले होते. मोमो पटकन झाडावर चढला आणि एक मोठा आंबा तोडला. तो आंबा चाखताच तो आनंदाने म्हणाला, अरे वा, किती गोड आंबा आहे हा. तेवढ्यात एक छोटीशी चिमणी उडत येऊन मोमोला म्हणाली, मोमोला खूप भूक लागली आहे. तू मला थोडासा आंबा देशील का? मोमो थोडा विचारात पडला. आंबा खूप गोड होता. पण मग तो हसला आणि म्हणाला, वाटणी केली तर आनंद वाढतो. मोमोने आनंदाने आंब्याचा अर्धा तुकडा चिमणीला दिला. चिमणी खूप खुश झाली आणि तिने मोमोचे आभार मानले. तेवढ्यात अचानक आंब्याचं झाड हलू लागलं आणि अजून बरेच गोड आंबे खाली पडले. मोमो आणि चिमणी दोघेही खूप आनंदी झाले. मोमो हसत म्हणाला, वाटणी केली की गोडपणा वाढतो. बोध मोरल, वाटणी केल्याने आनंद वाढतो. बेडूक आणि शांत कमळ. एके दिवशी एका शांत तळ्यात गोलू नावाचा एक छोटा हिरवा बेडूक राहत होता. तो दिवसभर उड्या मारत पाण्यात खेळत खूप आनंदी असायचा. त्याच तळ्यात एक सुंदर गुलाबी कमळ उगवले होते. ते कमळ शांतपणे उभे राहायचे आणि नेहमी हसत असायचे. एक दिवस गोलू म्हणाला, कमळा, तू कधीच हलत नाहीस. तुला कंटाळा येत नाही का? कमळ हसून म्हणाले, मी चिखलात उगवते पण तरीही शांत राहून सुंदर फुलते. थोड्याच वेळात जोरदार पाऊस सुरू झाला. तळ्यात चिखल झाला, पाणी उसळू लागले. गोलू घसरला आणि थकून गेला. पण कमळ मात्र चिखलाच्या वर शांत आणि स्वच्छ उभे राहिले. गोलू कमळाच्या पानावर बसून शांत झाला. तेव्हा गोलूला एक महत्त्वाचा धडा मिळाला. तो म्हणाला, शांत राहणे ही सुद्धा एक ताकद आहे. त्या दिवसापासून गोलूने शांत राहायला आणि विचार करायला शिकले. बोध मोरल, कठीण परिस्थितीतही शांत राहिल्यास आपण सुंदरपणे पुढे वाढू शकतो. पिपो गोड पांडा. एके दिवशी हिरव्या बांबूंच्या दाट जंगलात पिपो नावाचा एक गोड लहान पांडा राहत होता. पिपोला दिवसभर बांबू खायला आणि मऊ गवतावर लोळायला खूप आवडायचं. एका सुंदर सकाळी पिपोने पाहिलं की एक छोटी फुलपाखरू 2 बांबूंच्या पानांमध्ये अडकलं होतं. अरे देवा, पिपो म्हणाला, तुला मदतीची गरज आहे. पिपोने आपल्या मौल्हान पंजांनी सावधपणे फुलपाखराला सोडवलं.
फुलपाखरू आनंदाने उडू लागलं आणि म्हणालं, धन्यवाद पिपो. आनंदाने भरलेला पिपो पुढे चालू लागला. थोड्या वेळाने त्याला एक लहान पांडा रडताना दिसला, कारण तो उंच बांबूपर्यंत पोहोचू शकत नव्हता. पिपो हसला, पायाच्या टोकावर उभा राहिला आणि बांबू खाली ओढून दिला. लहान पांडाने हसत त्याला घट्ट मिठी मारली. संध्याकाळी सूर्य मावळताना पिपो शांतपणे बसून बांबू खात होता. तो मनात म्हणाला, दयाळूपणा केल्याने मन खूप आनंदी होतं. बोध: लहानशी दयाही मोठा फरक घडवते. डिसेंबरची जादू. डिसेंबर महिना आला आणि थंड वारे वाहू लागले. लहानसा आरव गरम स्वेटर घालून बाहेर गेला. त्याने पाहिले की शेजारी लोक झाडांना दिवे लावत होते, गोड पदार्थ वाटत होते आणि आनंदाने हसत होते. एका संध्याकाळी आरवने आपल्या आईसोबत भुकेलेल्या पिल्लाला अन्न दिले. पिल्लाने आनंदाने शेपूट हलवली. थंडी असूनही आरवच्या मनात उबदारपणा होता. रात्री आकाशात तारे चमकत होते. आरव हळूच म्हणाला, डिसेंबर खास आहे कारण तो आपल्याला वाटणे, काळजी घेणे आणि प्रेम करणे शिकवतो. आणि त्या गोड विचारांसह तो शांत झोपेत गेला. जानेवारी, एक नवी सुरुवात. जानेवारी आला, ताजी हवा आणि उजळ सकाळ घेऊन. लहान आरव आनंदाने जागा झाला, कारण ते नव्या वर्षाचे पहिले महिने होते. बाहेर सूर्य हळूच हसत होता, जणू तो म्हणत होता, आज एक नवी सुरुवात आहे. आरवने ठरवले, या महिन्यात मी नवे प्रयत्न करणार. त्याने स्वतःहून बुटाची लेस बांधायचा प्रयत्न केला. आईला झाडांना पाणी घालायला मदत केली. शाळेत तो थोडा लाजरा असतानाही हात वर करून बोलला. कधीकधी त्याच्याकडून लहान चुका होत होत्या, पण आरव स्वतःला म्हणायचा, ठीक आहे, जानेवारी शिकण्यासाठी आहे. दररोज तो थोडा अधिक धाडसी आणि थोडा अधिक आनंदी होत गेला. महिन्याच्या शेवटी आरव हसून म्हणाला, मी परिपूर्ण झालो नाही, पण मी नक्कीच अधिक चांगला झालो. जानेवारी हळूच कुजबुजला. प्रत्येक नवी सुरुवात लहानच्या पावलानेच सुरू होते. बोध: दररोज नवी सुरुवात करण्याची संधी असते. धैर्य ठेवा, प्रयत्न करत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. मैत्रीची सवारी. एका सुंदर सकाळी बागेत एक छोटी लाल सायकल उभी होती. जवळच एक गोंडस करड्या रंगाचं मांजर उत्सुकतेने बसलं होतं. सायकल हसत म्हणाली, चला आपण थोडं फिरायला जाऊया. मांजर थोडंसं घाबरलं, पण धाडस करून सायकलच्या पुढच्या टोपलीत बसलं. दोघंही फुलांमधून आणि झाडांजवळून आनंदाने फिरू लागले. तेवढ्यात एक छोटी टेकडी आली. सायकल थांबली आणि म्हणाली, मला थकवा आला आहे. मांजर खाली उतरलं आणि आपल्या छोट्या पंजांनी सायकलला ढकलू लागलं. थोड्याच वेळात ते टेकडीच्या टोकावर पोहोचले. दोघंही आनंदाने हसले. मांजर म्हणालं, मित्र असतील तर कोणतीही अडचण मोठी वाटत नाही. बोध: मैत्री, मदत आणि एकत्र प्रयत्न केल्याने प्रत्येक प्रवास सुंदर बनतो. Force of kindness. Once upon a time, there was a little grey cat who lived in a cozy house. The cat loved watching children play and always wanted to help. One morning, a small child dropped a ball. The cat gently pushed it back with its paw. The child laughed, and the cat felt proud. Later, the cat saw toys scattered on the floor. It nudged them into a small pile. Meow, as if saying, helping feels nice. At night, the tired child yawned. The cat curled up beside the bed and purred softly. The child smiled and whispered, good night, little helper. Moral: kindness and helping others make hearts happy. एके दिवशी उन्हाळी छोटी मीरा समुद्रकिनाऱ्याजवळ चालत होती. तिला एक उंच नारळाचे झाड अभिमानाने उभे दिसले. झाड म्हणाले, माझ्याकडे असलेले सर्व काही मी शेअर करतो. ते अन्नासाठी, नारळ पिण्यासाठी, नारळ पाणी, घर बनवण्यासाठी, पाने आणि विश्रांतीसाठी सावली देते. मीरा आनंदाने झाडाला मिठी मारून म्हणाली, धन्यवाद नारळाच्या झाडा. झाड हसून म्हणाले, जेव्हा आपण शेअर करतो आणि काळजी घेतो तेव्हा जग आनंदी होते.